पिंजरा पिंजरा रे. हा घे चहा. आणि मला नीट सांग की मी यात आलं घातलंय की विष. नारा डिअर, तू आता जे वागतेस ना तो तुझ्यात खरंच खूप मोठा बदल आहे ग. तिला कुठल्या क्षणी कुणाला रिअलाइज होईल खरं काय ते काही सांगता येत नाही यार. खरं सांगू का ओजस, आजपर्यंत मी तुझा खूप अपमान केला, खूप त्रास दिला, पण माझ्या प्रेमापोटी तू सगळं सहन करत राहिलास. माझा फक्त एकच हेतू होता रे की मी तुला बोलल्यानंतर निदान तू काहीतरी करशील. ह्या सगळ्या प्रयत्नात जर का माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आय एम सॉरी. ए काय वेडी आहेस का? सॉरी काय नारा. उलट तू खरंच असे प्रयत्न केले असतील ना तर त्या प्रयत्नांमुळेच आज जो काही मी बदललोय तो बदललोय. आय लव्ह यू ओजस. थँक्यू नारा. मला माहित होतं तू एक दिवस मोठा होणार. बरं, आता आपण एकमेकांचं कौतुकच करत बसणार आहोत का आवरणार आहोत, निघणार आहोत? हो निघूया, पण त्याआधी आपण एकदा चंचलाला भेटून जायचं का? आता काय परत चंचला काय? अरे तसं नाही रे ओजस, आपण एकदा इथून निघून गेलो की माहित नाही ना तिची भेट होईल की नाही, म्हणून म्हणते. ठीक आहे, तू भेटून घे तिला. मी तोवर त्या आमच्या ग्रुप कोऑर्डिनेटरशी जरा बोलून घेतो. ती पासपोर्ट आणि फ्लाईट तिकीट सगळे परत खोळे जरा. चंचला, तू मला त्या घरातून बाहेर काढलंयस. आता मी जाता जाता तुला या गावाच्या बाहेर काढून जाणार. काका, काका तुम्हाला खूप त्रास होतोय का? मी डॉक्टरांना बोलवू? नाही. तुम्ही पाणी नको. बरं आहे मी. अजूनही तुझ्या शब्दांवर विश्वास बसत नाहीये माझा नारायणी. काका, मी का तुमच्याशी खोटं बोलू? ही गोष्ट बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होती, आज सहन होत नव्हती म्हणून मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा चंचलाने वीरला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासूनच तिची लक्षणं मला काही खरी दिसत नव्हती. मी तात्यांपुढे माझी मागणी ठेवली आहे. आता त्यांचा मुलगा गेलाय म्हटल्यानंतर त्यांना सावरायला थोडा वेळ तरी द्यावंच लागणार आहे ना. अशी काय मागणी केली असतो? माझी मागणी मान्य किंवा अमान्य झाली ना तर मी तुला नक्कीच सांगेन. बघा ना काका, मी सुद्धा चंचलाला माझी खूप चांगली मैत्रीण मानते, म्हणूनच मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मीच तिला सांगितलं की वीरचं लग्न झालंय, आनंदीचं आणि वीरचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, उगाच तू त्यांचा संसार नको मोडूस. पण नाही, ती कोणाचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी मला गोरख काकाला सांगावं लागलं. म्हणजे ओळखला हे माहिती होतं? हो, मीच सांगितलं होतं गोरख काकाला. आतापर्यंत तर हे सगळं गावातून झालंय. गावातली सगळी लोक म्हणतात की ही बाजीची पोरगी ना चंचला, हे असे संस्कार केलेत तिच्यावर. काय केलंस कपुरी? काय केलंस ग? काय केलंस कपुरी आहे तू? तुझी आई गेल्यानंतर
तुला एवढं सुद्धा मी कमी पडू दिला नाही. पोरी तुला कुठला त्रास होऊ नये म्हणून मी दुसरं लग्न सुद्धा नाही केलं ग. काय केलंस? काय केलंस पोरी? बोला सोनबाई. आता अजून काय बोलायचं आपण? जे बोलायचं होतं ना ते केव्हाच बोलून झालंय. आता वेळ कृतीची येतात त्या. या बघा सोनबाई, मला जे काय सांगायचं होतं, जे काय बोलायचं होतं ते मी चिरंजीवाने बोललोय. पण त्याचा उपयोग काय झाला? काहीच नाही. दिवसामागून दिवस चाललेत आणि जर आता बाबांनी माझ्या परत विचारलं मला की तू तू इथे का थांबलीयस, तर मी काय बोलू त्यांना? मी नाही त्यांच्याशी खोटं बोलू शकत. अरे द्या की काहीतरी 2-4 कोटी करण्याने जरा लांब तुमचं राहणं. हे असं किती दिवस चालणार आहे? जे जीवावर येतं त्यांना खोटी कारण देताना तात्या. या बघा सोनबाई, काय हा प्रश्न तुमचा आणि इरचा आहे. मी काय म्हातारा माणूस, मला काय जमणार आहे? तुम्ही जबाबदारी झटकताय तात्या. आता आता नाही जमत म्हणल्यानंतर नाही जमत म्हणणार ना. उगाच अंगापेक्षा बोंगा मोठा व्हायला नको. म्हणजे आता मलाच काहीतरी करावं लागेल. हा, ते तर लागणारच आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट बोलण्याआधी ना मी काय करणार आहे ते ऐका. काय? मी चालले इथून. अहो सोनबाई, अहो सोनबाई, अरे काय अहो ओ सोनबाई, ओ सोनबाई, काय घाबरतो का मला? अहो ऐका, हो ऐका ऐका, आता मांजराच्या गळ्यात मलाच घंटा बांधावी लागणार. मीच बघतो तर काय करते. अरे बाजी, ए बाजी, अरे काय झालं? तू तू रडतोस का? बाजी शांत हो. काय झालं? संपलं रे, सगळं संपलंय गोरख. माती झाली आहे माझ्या आयुष्याची. मित्रासारखा मित्र तू गोरख. मला काही बोलला नाहीस तू? बाजी, तू कशाबद्दल बोलतोस मला काही कळत नाहीये. तू शांत हो पहिल्यांदा. अरे जिच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ले, तोंड काळं केलंय तिनं माझं. जगात तोंड दाखवायला जागा नाहीये मला. तळ हातावरच्या फोडासारखी जपलेली पोरगी. काय काय दिवस दाखवलं रे तिनं मला. गोरख गेली रे पोरगी माझ्या हातात. गोरख हातात गेली. ए बाजी, हे बघ काही झालेलं नाहीये. हा, तू शांत हो बघू पहिल्यांदा. अरे कसा शांत हो? सांग ना, कसा शांत हो? एका बापाची पोरगी लग्न झालेल्या एका सभ्य माणसाच्या प्रेमात पडते, त्याच्याकडनं मुलाची अपेक्षा करते. कुठला बाप शांत बसेल? सांग ना, कुठला बाप शांत बसेल? बाजी, हे बघ, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मला मित्र मानतोस ना? मानतोस ना मित्र? ऐक माझं. हे बघ, वीरला लहानपणापासून ओळखतो मी. अरे तो असं चंचलाचं पाऊल नाही घसरू देणार. आनंदी आणि वीरचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे रे. मनानं फार मोठे आहेत ते. माहिती आहे रे मला. मग कशाला काळजी कर? नाही म्हणजे खरं तर हे सगळं मी तुला सांगायला हवं होतं, पण मी तुझ्यापासून लपवलं. मला माफ कर. पण माझी तुझ्या काळजीपोटी, म्हणजे हे सगळं तुला कळल्यानंतर तुला त्रास झाला असता, वाईट वाटलं असतं रे, म्हणून नाही सांगितलं तू. नाही रे गोरख, नाही. तुला नाही बोलत आहे मी. माझीच चूक आहे. आई विना वाढलेली पोर हट्टी असते आणि मग तिचं कायम समाधान करत राहावं एवढंच फक्त मला माहिती होतं. सगळं केलं रे त्या पोरीसाठी. नाही पण आईचे संस्कार नाही रे देऊ शकलो मी. अरे तू कशाला स्वतःला बोल लावून घेतोय? माझी चांगल्या घरात जन्माला आलेली, चांगल्या संस्कारात वाढलेली मुलंही बिघडताना बघितली आहेत आपण. आणि मुलंच ती
एक स्वभाव घेऊन जन्माला येतात आणि तशीच घडतात. आणि तसं जर नसतं तर चांगल्या पालकांच्या पोटी चांगली मुलं जन्माला आली असती आणि वाईट पालकांच्या पोटी वाईट मुलं नसती का जन्माला आली. गोरख पटतंय मला हे. माझी पोरगी बिघडली त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे मी. तिला वाढवताना केलेली चूक, ती चूक आता मला निस्तरायची आहे. बाजी ऐक ना आनंदीप, आनंदीप, आपण एक खेळ खेळायचा का? वीर साहेब, काहीतरी मूर्खपणा असेल ना तर मी तो खेळ अजिबात खेळणार नाहीये. आनंदीप, हे बघ, खेळ सुरू होण्याच्या आधीच मोडता घालू नकोस हं उगाच. मला खूप चांगलं माहिती तुझे खेळ काय असतात आणि त्याच्या नंतर काय होतं ते. आनंदी, तुझ्या नवऱ्याला गावातला अतिशय सभ्य माणूस म्हणून ओळखतात, हे माहितीये ना तुला? मग मी कुठे म्हणाले की तू असं खेळस? अगं मग मी कोणता खेळ सांगतोय ते ऐकून तर घे. हे बघ, आपण दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहायचं, पापणी न लावता. ज्याची पापणी आधी मिटेल तो हारला. नाही, अजिबात हा खेळ खेळायचा नाहीये वीर. मी नेहमी हारते आणि तू माझ्याकडे रोखून पाहतोस. आणि मग मी लाजते ना वीर. तेच तर बघायचंय ना. या चिरंजीव, आम्हाला जर तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला ना. म्हणजे जरा खाजगीत बोलायचं. मला नेहमी असं वाटतं ना की आपल्या घरातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित आहे. प्रत्येकाला काहीतरी खाजगी बोलायचं असतं, एकांतात बोलायचं असतं. अहो, सुनबाई समोर कसं काय बोलणार? हो बोला ना, तिच्या समोर बोला. कोणापासून काही लपून राहिलेलं नाहीये. ते चंचलीचं काय करायचं? तात्या, ते शक्य नाही. अहो पण चिरंजीव, तुम्ही जरा या गोष्टीकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघा की. तात्या, तुम्ही आता मला कोणता दृष्टिकोन शिकवणार आहात? चंचला मला माझ्या बहिणीसारखी वाटते. तुमच्या मनात जो काय तिच्याविषयी आदर आहे ना, तो तिच्या तोंडावर जाऊन बोला. अहो सांगेन की, मग मी काय भीतो का तिला? हो चिरंजीव, हे मी घराच्या भल्यासाठीच करतोय. तात्या, तुम्हाला आमच्या भल्याची किती काळजी आहे ते मला चांगलंच माहिती. म्हणून प्लीज हे मॅटर मला माझा हँडल करू द्या. तुम्हाला ना काय करायचं ते करा. हातात तोंडाशी आलेली लक्ष्मी फक्त तुमच्या मूर्खपणामुळे हातची जाणार आहे. माझ्या नावानं कशाला खडे फोडताय? तुमच्या नावाला खडं नाही, डोंगर फोडले पाहिजे. एवढी मोठी चूक करताय तुम्ही. तुम्हाला काही जमलं नाही की तुम्ही माझी चूक सांगून मोकळे होता. कायला एवढं चांगलं जुळलं होतं, ते काय झाले चिरंजीवनामध्येच. तरी मी तुम्हाला सांगत होते ही रसला कुठला बी फालतूपणा करायचा नाही म्हणून. तो चंचलाची काळजी घेत होता. मग करणारच ना काळजी. त्याच्या लहान भावाची बायको आहे ती. आणि माणूस गेल्याने नाती संपत नाहीत, उलट घट्ट होतात ती. आईला तुम्हाला ना जरा चान्स मिळाला की तुम्ही सुरूच होता. तरी नशीब समजा ईरने अजून सुरू झालाय. त्याचा भिडस्त स्वभाव म्हणा किंवा माझे त्याच्यावरचे असलेले संस्कार म्हणा, पण तो चूप आहे. उगीच त्याच्या सहनशक्तीचा अंत नका बघू तुम्ही. हो मिसेस, मी नाही त्याच्या सहनशक्तीचा अंत बघत आहे, तो बघतोय. मी एवढं घर सावरण्याचा प्रयत्न करतोय. काय कमी
कळलं तुम्हाला? घरदार पैसा अडका समज आहे. आणि काय करायचं एवढा पैसा? का लोणचं घालायचंय त्याचं? हो मिसेस, लोणचं अशा गोष्टीचं घालतात याचा फक्त तोंडी लावायला वापर करतात. पण पैसा अशी गोष्ट आहे ना जी किती बी मिळाली तरी कमी असते. म्हणून मी ती मिळवण्याच्या प्रयत्नात कुठं बी कमी पडणार नाही. तुम्ही किती बी प्रयत्न केले ना तरी माझा ईर असं वागणारच नाही. आणि म्हणूनच मला त्याचा अभिमान आहे. त्याच्या पुरुषार्थाची आब राखून आहे तो. वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर पुरुषाचा पुरुषार्थ व्हायला लागला ना तर जगातनं नैतिकता संपून जाईल. हो मिसेस, काय नको ते बोलू माझ्या. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली म्हणायची. आनंदी चंचला हुशार आहे, मूर्ख नाहीये. त्यामुळे आपण हुशारीने तिला कुठला मुद्दा पटवायला गेलो तर ती तेवढ्या स्ट्रॉंगली तिचे पॉइंट्स मांडणार. काहीच उपयोग होणार नाही त्याने. वीर, आपण तिला सांगू ना, आपण तिला पटवून देऊ की तिची मागणी तिला सगळ्यांपासून लांब नेणार आहे. मला नाही वाटत आनंदी की नैतिकतेच्या चौकटीतल्या खऱ्या खोट्याची तिला काही पर्वा असणार आहे. मग कसं समजावायचं तिला आता? आनंदी चंचलाला इमोशनली हँडल करावं लागणार आणि हे काम तुला चांगलं जमू शकतं. मी वीर? हो आनंदी, कारण सहनशक्ती म्हणजे काय हे तुझ्यापेक्षा चांगलं दुसरं कोणालाच माहित नसतं. सहनशक्ती? बघ ना आनंदी, तू या गावात आलीस. या गावात आल्यानंतर तुला इतका त्रास झाला तरीही न खचता न डगमगता तू तुझ्या मार्गाने चालत राहिलीस. अरे चंचलाचे वडील आलेत, काहीतरी गोंधळ होणार बहुतेक. कसला गोंधळ? अरे लई रागानं ते चंचलाच्या रूमकडे गेलेत.